श्री स्वामी समर्थ. आज या फोटोला तुम्ही स्पर्श करून हा संदेश बघत आहात. तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला 2 फळे दिसत असतील. त्यापैकी एका फळावरती तुम्ही स्पर्श करून हा संदेश बघत आहात. तुमच्या मनात कुठलाही यापैकी एक फळ निवडा आणि हा संदेश ऐकत राहा. स्वामी सांगतात, आता तुमच्या नशिबात काय होणार आहे कदाचित तुम्हाला माहिती नसणार. भविष्यात तुमच्यासोबत काय होणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही. फक्त विश्वास ठेवा आणि हा संदेश बघत राहा, कारण हा संदेश तुमच्यासाठी दैवी व चमत्कारी ठरणार आहे. हा संदेश तुमच्या अशा गोष्टी आता सत्यात उतरवणार आहे ज्याबद्दल कधी तुम्ही विचारसुद्धा केला नव्हता. आयुष्यातील प्रत्येक अडचणी हा संदेश दूर करण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे तुमच्या वेळातून वेळ काढा आणि हा संदेश नक्की ऐका. ज्याबद्दल कोणी कधी जास्त विचार करत नाही त्या गोष्टी आता तुम्हाला समजणार आहेत. आपण ज्या गोष्टी सगळीकडे दिसतात पण कधीच कोणी तुम्हाला सांगणार नाही त्या गोष्टी आज ऐकणार आहोत. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या 2 पैकी एक फळ निवडायचं आहे आणि तुमच्या जीवनात काय चमत्कार होणार आहे ते आता बघत राहायचं आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी आता तुम्हाला रडण्याची गरज नाही, कारण देव तर सदैव तुमची साथ देतोय. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर देवाने तुम्हाला साथ दिली आहे. कायम तुम्हाला मार्गदर्शन स्वतः देवाने केले आहे. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास देवावरती असणे गरजेचे आहे. देव नेहमीच म्हणतो, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी सदैव आहे. त्यांनी फक्त विश्वास ठेवायला हवा. आयुष्यात प्रत्येक संकट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार असं जर वाटत असेल ना, तर न घाबरता प्रयत्न करा. देव सदैव तुम्हाला मार्गदर्शन करतोय. आयुष्यात जे संकटे आहेत ना, त्या संकटांची सामना करण्याची ताकद सुद्धा देवच तुम्हाला देत आहे. आपला फक्त विश्वास हवा. देव आपल्याला नक्की मदत करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही असतातच. त्यांचा सामना करून पुढे जाणं हे मात्र प्रत्येकाला जमत नाही. आपण घाबरतो अशा गोष्टींना ज्या आपल्याला वाटतात की आपल्याला पूर्णपणे मागे ओढतील, पण त्या गोष्टींना न घाबरता मेहनत करत राहणे आपल्याला पुढे जाण्यासाठी सक्षम बनवते. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या आयुष्यातील 21 मिनिटे या संदेशाला ऐकून बघा, कारण हे तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच गोष्टी करणार आहे. काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरं बोलावं. चूक नसतानाही जवळचे जर विरोधात गेले असतील तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाने त्यांचा सामना करा. आपली परिस्थिती बघून आपल्याला चांगलं किंवा वाईट बोलणारे लोक बरेच मिळतील आयुष्यात, पण त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपली मेहनत करणे गरजेचे आहे. आपण फक्त आपली मेहनत करत राहायची आहे. आपण असल्याचा कुणाला त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घेतली म्हणजे आयुष्यात आपल्याला सुखाने आणि समृद्धाने जगता येतं. प्रत्येक वेळेला जर आपला जवळचाच व्यक्ती आपल्याला दोष देत असेल तर लक्षात घ्या, आता त्याला दूर करण्याची वेळ आली आहे. तुमची चूक नसताना सुद्धा तुम्हाला जर कोणी बोलत असेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून घ्या. लक्षात घ्या, प्रत्येकाला आपण चांगले वाटू हे तर शक्य नाही. प्रत्येकाला आपण आवडू हे सुद्धा शक्य नाही. फक्त आपला विश्वास असणे गरजेचं आहे. आपण विश्वासाने काम केल्यावर आपल्याला मार्गदर्शन नेहमी मिळते. जगात फुकट काही नाही, सर्व काही मेहनतीने मिळवावं लागतं. आयुष्यात बऱ्याचदा अडचणी येतात, त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी येतील. फक्त त्यांचा विश्वास ठेवून मेहनत करावी लागते. मेहनतीवर जर विश्वास असेल ना, तर व्यक्ती आयुष्यात यशस्वी नक्की होतो. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही.
काही माणसांना सवयच असते हातात असलेला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची. कवितेच्या वाटेला जायचं नाही. हा धडा तुम्हाला शाळेत शिकवला जातो. इतिहास बदलता येत नाही तर ते आपल्याला बदलवायचा नाही तर अभ्यासाहून स्वतःचा तयार करण्यास मदत करतात. समोरचा आपल्याकडे सतत पाहतोय का, मग त्याकडे सतत पाहणे सोडा. पुढचं तुम्हाला सतत त्रास देतोय का, मग त्यापासून दूर व्हायला सुरुवात करा. कधी कोणावर जबरदस्ती करू नका. वेळ काढा आणि स्वतःला सुधरवा. नेहमी प्रत्येक वेळेला दुसऱ्याला दोष देऊ नका. एक गोष्ट लक्षात घ्या, बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठं माहिती शब्द ऐकणाऱ्याला किती लागतात. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. प्रत्येक वेळेला वाटतं आयुष्यात संकटे आहेत, पण त्यांचा सामना करा. समोरच्याला जर आपल्यासोबत बोलायची इच्छाच नसेल तर उगी त्यांना आपली आठवण करून देण्यात काही अर्थ नाही. आपण आपले काम नेहमी करत राहायला हवे. आपल्याला काही सत्य माहिती आहेत किंवा माहिती करायचे असतील तर आपल्याला त्याबद्दल प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. भविष्यात काय घडणार कुणाला माहिती नाही, अगदी ज्योतिषाला सुद्धा. त्यामुळे ज्योतिषाच्या अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता देवाच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा. देण्याची सवय लावून घेतली की आपोआप येणं सुरू होतं. मग मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो, ज्यांच्याशी आपलं दुःख कमी होतं बोलून, त्या लोकांचा नेहमी आदर करा. प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक असतात जे त्यांना पुढे नेण्यासाठी सोबत येतात. आपण मात्र विश्वास ठेवून बसायला हवं. तुम्ही नेहमी त्या व्यक्तीवरच विश्वास ठेवा जे तुमची साथ देण्यावर विश्वास ठेवतो. प्रत्येक व्यक्ती तुमची साथ नाही देणार, पण तोच व्यक्ती तुम्हाला पुढे नेणार जो तुमच्या सोबत आहे. बऱ्याचदा वाटायला लागतं आयुष्य फार अवघड झालंय, तेव्हा आपण देवाच्या नामावरती विश्वास ठेवून एकच गोष्ट करावी, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. आयुष्यात अशक्य सुद्धा अशक्य स्वामी शक्य करतात. फक्त आपली त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. आपली जर श्रद्धा आणि विश्वास हे स्वामी नामावर असेल ना तर आयुष्यात बऱ्याचदा चांगल्या गोष्टी नक्की घडतात. स्वामी सांगतात एक सत्य आहे, आयुष्य नेहमी दोन व्यक्तीपासून लांब राहा, जे बिझी असतो आणि जो गर्विष्ठ असतो. कारण बिझी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार तर गर्विष्ठ लोक त्यांच्या मतलबानुसार तुमच्यासोबत येणार. वादळाचे अस्तित्व किती विलक्षण असतं. येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही. मग ते निसर्गाला असो वा मनातलं. स्वामी म्हणतात तुम्ही किती हुशार आहात, पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं हे माहिती नाही तर तुमच्या हुशारीचा काही एक उपयोग नाही. बोलायला शिका, कारण अन्याय नेहमी शांत व्यक्तीवर होतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. लोक फायदा बघतात आणि आपण माणुसकी म्हणून त्यांची मदत करतो आणि वेळ आल्यावर आपण नेहमी फसल्या जातो. गीतामध्ये सुद्धा सांगितलं आहे, ज्याने तुम्हाला साथ दिली तुम्ही त्याची साथ द्या. ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं सरळ विषय त्यांना सुद्धा तुम्ही सोडून द्या. स्वामी बोलतात लक्षात घ्या, इतक्या पंख कापून आपल्याला भरारी जर घ्यायची असेल तर त्यासाठी कष्ट आणि जिद्द दोन्ही लागतो. स्वतःच्या साधेपणा टिकवा. एक दिवस तो तुमचा साधेपणा तुमचा ब्रँड म्हणून बनेल. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसते, फक्त त्यांना सुखाशी दोन हात करायचे कला जमत नसते. नेहमी चुका दाखवून देणारा व्यक्ती तुम्ही त्याला नेहमी म्हणता की हा माझ्यावर जळतोय, पण जो खरंच तुमच्या चुका दाखवतो तो नेहमी पुढे नेण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. स्वामी भक्तांनो, तुला काय करायचंय हे नक्की ठरव आणि मेहनत कर. जी माणसं समजावून सुद्धा समजत नाही
अशांना समजवण्याचा एक प्रयत्न करणे हा शेवटचा पर्याय, आणि जर तरीही समजत नसतील तर त्यांच्यापासून दूर जाणे हा चांगला निर्णय. खोटं बोलणं आणि खोटं वागणं क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत चुकवावी लागते. तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे ते लोक असतात ज्यांना स्वतःचे डोकं फाटलेले असतात. आपल्याला नेहमी या गोष्टी लक्षात असायला हव्या. माणुसकीच्या खेळात त्याच माणसाला भावनांचा खेळ जमतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचं मन जपतो. आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधी कोणाला सापडू द्यायचा नसतो, कारण समोरचा नेहमी आपल्याला या दोन गोष्टीत शोधत असतो. एखादी व्यक्ती जर यशाकडे जात असेल तर त्याबद्दल मेहनत करणं गरजेचं आहे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून आपण जे दिवस काढत आहोत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस कायम राहतो. खूप कमी असतात लोक जे त्यांच्या जिभेला नियंत्रित ठेवू शकतात, आणि तेच खूप जास्त पुढे जातात. गरिबाने सत्य बोललं तर संशयाने बघितलं जातं, श्रीमंतानं खोटं जरी बोललं तरी सत्य मानलं जातं. ही दुनिया आहे आणि हीच त्या दुनियेची रीत आहे. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाहीत, पण नंतर हळूच शांतपणे निघून जातात. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणाऱ्यांना आणि स्वतःच्या मतलबासाठी इतरांना त्रास देणाऱ्यांना आयुष्यात कधी सुख लाभत नाही. ते कायम दुःखी असतात. स्वामी सांगतात, हे जग आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला खेचेल. चांगल्या लोकांची परीक्षा घेण्याचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर सर्वात मोठी चूक हीच आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख पाहून ते आपल्या वाटेला यायला हवं असं वाटत असेल तर लक्षात घ्या, तुम्ही दुःखच राहणार. आपलेपणाचा मुखवटा घालून लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपले सुख दुःख सांगतो, त्याचं लोकांकडून तो गावभर बोंबाट पसरवला जातो. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधी नसतात, कारण नात्याचे गंठवण हे फार काळ टिकत नसते. प्रत्येक वेळ असते तो त्यावर नेहमी खेळ खेळून जातो. विश्वास असणं गरजेचं आहे. फक्त विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न सदैव करत राहा. आपल्या प्रयत्नांनीच आपल्याला यश मिळत असतं. लक्षात ठेवा, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला सदैव उपयोगाला पडतील. स्वतःच्या व्यक्तित्वावर इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत चांगले असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देत असता त्या दिवशी तुम्ही वाईट झाले असता. नात्यामध्ये भांडण होणं फार गरजेचं. लक्षात घ्या एक अनंत सुंदर सत्य. परमेश्वर म्हणतो, शब्दांचा वापर खूप विचारपूर्वक करायचा असतात, कारण ते संस्कार सांगतात. तुम्ही जितके कमी बोलला तितके तुमचे शब्द प्रभावी जातील. स्वामी सांगतील, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विखळा जरी घातला ना तरी त्याचा सुगंध कमी होत नाही. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नाही. दिवसभर किडेमाकोडे खाणारी पाल संध्याकाळी देवाच्या फोटोमागे जाऊन लपते. दिखाऊ लोकांचं पण असंच असतं. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं मी पुढे जावं, त्यासाठी मेहनत करावी लागते. प्रत्येक व्यक्तीला ती जमत नाही, पण ज्याला जमते तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जितके कमी बोलाल ना तितके तुमचे उत्तर प्रभावी ठरेल. लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा वाटतो की आपण मागे जात आहोत. मंदिर ही भक्तांनी देवाला केलेली एक चांगली संधी आहे. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास असेल ना तर काहीही करू शकतो. आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत चांगली करा. मेहनतीला पर्याय नसतो, पण मेहनत आपल्याला नक्की पुढे जाण्यासाठी साथ देते. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात स्वतःवरती विश्वास होणे हे प्रत्येक वेळेला आपल्याला यश देते. स्वतःचा विश्वासच व्यक्तीला पुढे नेतो आणि हा तो विश्वास असतो जो आपल्याला यशस्वी मिळवून ठेवतो.
आपला विश्वास ठेवा, कारण विश्वास सदैव तुम्हाला साथ देतो. कधीच तो तुम्हाला मागे ओढणार नाही. आयुष्यात पुढे नेण्यासाठी हा विश्वासच आहे जो तुमच्या कामाला येईल. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी साथ देतात आणि कायम मार्गदर्शन करतात. बऱ्याचदा स्वामीच तुम्हाला साथ देऊन पुढे नेतात. आपला विश्वास असणे गरजेचे आहे, कारण हा विश्वास आपल्याला यशस्वी बनवतो. लक्षात घ्या, विश्वास जर चांगला असेल ना, तर प्रत्येक वळणावर तुम्ही पुढे जाल. आयुष्यात कितीही संकटे आली तरी मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. बऱ्याचदा आपला विश्वास खचून जातो, पण त्याला न खचवता स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणं गरजेचं आहे. शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही, मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात. रोजचा प्रश्न हा रोजच आहे, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी सांगतात, औषधाने फक्त आजार बरा होतो, माणूस नाही. तुम्ही एकदा माघार घ्याल, ती सवय सुद्धा बनेल. माघारी येण्यासाठी आपल्याला प्रयत्न सुद्धा करावे लागतील. स्वामी माऊली सदैव सांगतात, भक्तांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. भक्तांनी फक्त आपल्या मानणाऱ्या देवावरती श्रद्धा ठेवून त्यांचे नामस्मरण करायला हवे. स्वामी भक्तांनो, चिंता हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असते, पण चिंता केल्याने काहीही होत नाही. मात्र चिंतन केल्याने बऱ्याच गोष्टी घडायला लागतात. लक्षात घ्या, चिंता आणि चिंतन यात जमीन आसमानाचा फरक आहे. कामासाठी पोट की पोटासाठी काम? पोट नसतं तर कोणी काम केलं नसतं. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेला आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट हे असणारच, फक्त त्या संकटांचा सामना आपल्याला करता यायला हवा. संकटे हे कधीही सोडले जात नाहीत, प्रत्येकाला येतात. लक्षात घ्या, आपण ज्यांचा सामना करतोय तो आपल्याला पुढे नेत आहे. जीवन सुख दुःखाचा प्रसंगावर सर्वांवर येतात, मग तो पंत, संत किंवा भगवंत का असेना, आपल्याला त्यांचा सामना करून पुढे जावं लागतं. आपण बऱ्याचदा अशा गोष्टीविषयी खूप चिंता करतो आणि अशा गोष्टींना खूप घाबरतो, जे आपल्याला नेहमी मागे आणतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी तुम्ही मेहनत करा. प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला साथ देतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. ज्याचा विश्वास स्वामी समर्थ महाराजांवरती आहे, त्याला काहीही चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात, फक्त त्यांचा सामना करता यायला हवा. आपण घाबरतो बऱ्याच वेळेला संकटांना, जे आपल्याला मागे ओढतात. मात्र आपण त्यांना न घाबरता जिद्दीने प्रयत्न करून पुढे जाणं हे चांगलं असतं. स्वतःवर असलेला विश्वास आपल्याला पुढे नेतो, त्यामुळे विश्वास ठेवा, स्वामी सर्व काही करतील. सर्व संकटात स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तेच तुम्हाला रस्ता दाखवतील. आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे तुम्ही चिंता किंवा काळजी करू नका. प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही मार्गदर्शन स्वामी देत असतात. आपला मात्र त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतील. फक्त विश्वास ठेवा, कारण तेच तुमच्या सदैव सोबत असतील. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या येतात, सामना करून पुढे जाणारा हा यशस्वी होतो. त्यामुळे संकटांचा सामना करा आणि पुढे जा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्य हे असे आहे जे प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेण्यासाठी कार्यरत असतं. आयुष्य छोटं का असेना, पण सुखाचं जगता यायला हवं. कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्यात आयुष्यात संकटे आहे. मुळीच पाहता असं कधीही नसतं. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आपण न घाबरता प्रयत्न करत राहणे आपल्याला नेहमी पुढे नेतात. आपण घाबरतो, पण त्यांना न घाबरता सामना करून पुढे जाणं हे आपल्याला पुढे नेत असतं. स्वामी सांगतात, आपण प्रत्येक वेळेला जास्त विचार करतो त्या गोष्टीचा, जी कधी आपल्या मनाप्रमाणे सुद्धा होणार नाही. विचार जास्त न करता
फालतू टाइमपास न करता आपली मेहनत चांगली करणे हे आपल्याला यशस्वी बनवू शकते. प्रत्येक यशस्वी होणाऱ्या माणसामागे त्याच्या मेहनतीचा खूप मोठा वाटा असतो. आपली मेहनत जर चांगली असेल तर स्वतः देव सुद्धा साथ देतात. त्यामुळे देवाच्या नामावरती विश्वास ठेवा, कारण देव सदैव आपल्याला साथ देतात. आयुष्यात कितीही संकटे जरी आली तरी ते देवच आहेत जे आपल्याला पुढे नेत असतात. आपल्या आयुष्यात कायम आपल्याला मार्गदर्शन करणारे देव आहेत. आपल्याला सदैव पुढे जाण्यासाठी मार्गदर्शित ते करत आहेत. सर्व संकटे जे आपल्या मनाविरुद्ध चालले आहे ते आता मनाप्रमाणे होण्याची वेळ आली आहे. विश्वास ठेवून प्रयत्न करायला लागतील, कारण प्रयत्नाला यश नक्की मिळतं. परमेश्वर सुद्धा आपल्या सोबत असणार, फक्त आपले प्रयत्न चांगले असायला हवे. आपल्या प्रयत्नांनी प्रत्येक गोष्ट होते, फक्त विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. आपल्या विश्वासाला सर्व काही मिळते. स्वामी नेहमी म्हणतात, कितीही संकटे आले तरी प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला पुढे नेत असतात. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामींनी साथ दिली आणि कायम साथ देत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला संकटांना म्हणतात की हे संकटे तुमच्या आयुष्यात फार काळ टिकणारे नाही. तुम्ही जर श्रद्धा ठेवाल आणि विश्वास चांगला ठेवाल स्वामी नामावर, तर हे संकटे खूप लवकर तुमच्या आयुष्यातून दूर होतील. आपण स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे, कारण आपला विश्वासच आपल्याला आयुष्यात यशस्वी करतो. आपण बऱ्याचदा त्या गोष्टीविषयी जास्त चिंता नाही करायची ज्या आपल्याला पुढे नेतात. स्वतःवरती विश्वास असणं सुद्धा फार गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देतील आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करतील. आपण न घाबरता स्वामी नामावर विश्वास ठेवून कार्यरत असणं गरजेचं आहे. चिंता किंवा काळजी न करता आपण स्वतःवरती विश्वास ठेवणं नेहमी गरजेचं असतं. आपण प्रत्येक वेळेला अशा गोष्टी अडकतो ज्या आपल्याला मागे ओढतात, पण तसं न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात कठीण संकटे जरी आले तरी न घाबरता मेहनत करायला शिका, कारण मेहनतीला पर्याय नसतो आणि मेहनत जो करायला शिकतो त्याला यश 100% मिळतं. आयुष्यात घाबरू नका, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे असतातच, पण त्याचा सामना करणारा हा पुढे जातो. बऱ्याचदा संकटे तुम्हाला मागे ओढतात, पण त्यांचा सामना करून पुढे जाऊन बघा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण बऱ्याचदा फक्त घाबरत असतो, पण न घाबरता, न चिंता किंवा काळजी करता स्वामी नामावर विश्वास ठेवणे देखील आपल्याला पुढे घेऊन जातं. स्वामी कायम म्हणतात, आयुष्यात संकटे असतील ना तरीही चिंता करू नका, काळजी करू नका, फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. अशक्य सुद्धा शक्य करतील स्वामी. पहाटे प्राजक्तासारखं फुलं उमलतात आणि ते आपल्याला नेहमी एक गोष्ट सांगतात, खिशातली रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जात नाही. ज्ञानासाठी गुंतवणूक ही नेहमी चांगली परतवा देते. स्वतःवर असलेला विश्वास माणसाला आयुष्यात खूप पुढे नेतो. आपण फक्त विश्वास ठेवायला हवा, कारण देव आपली साथ प्रत्येक वेळेला देतो. कायम देव आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपणच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ध्येय, जिद्द व सकारात्मक विचार या गोष्टी पुढे नेतात आपल्याला, फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त त्यांचा सामना करून पुढे जाणं गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टीला घाबरत नाही ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. आपली फक्त श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. ज्याचा श्रद्धा आणि विश्वास स्वामी नामावर आहे त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्य आहे, आयुष्यात कठीण काळ येतात आणि चांगले काळ सुद्धा येतात. वाईट आणि कठीण काळामध्ये तुम्हाला नेहमी अंतर दिसेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हे विश्वास तुम्हाला पुढे नेईल आणि हा विश्वासच आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी करेल. लक्षात घ्या, चिंता करू नका, काळजी करू नका. स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा,
तुम्हाला पुढे जायचं आहे तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की देव देत आहे. त्या देवावरती विश्वास ठेवा, कारण आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. आपण देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कधी खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले. असताना आपल्याला निदान पुढे जाताना राखरांगोळी तरी होणार नाही. स्वामी सांगतात, फिरण्यासाठी खूप ठिकाण आहे, पण आपल्याला नेहमी अशा ठिकाणी जायला हवे जिथे आपल्याला मनशांती मिळेल, आपल्याला आनंद मिळेल आणि आपण आपलं जीवन आनंदित व्यतीत करू शकतो. प्रत्येक वेळेला प्रत्येक चांगलं ठिकाण हे तुम्हाला पुढे नेण्यासाठी येणार नाही. आपला विश्वास असणं खूप गरजेचं आहे, कारण हा विश्वासच तुम्हाला पुढे नेतो. स्वतःवरती आणि स्वामी नामावरती विश्वास असणं फार महत्वाचं असतं. प्रत्येकाचा जर स्वामी नामावर विश्वास असायला लागला ना, की स्वामी त्याची साथ नक्की देतात. आपण स्वामी नामावर श्रद्धा ठेवायला हवी, कारण ते आपली साथ कायम देत आहेत. आयुष्यात प्रत्येक वळणावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आणि कायम आपल्याला साथ सुद्धा देत आहेत. स्वामी नेहमीच म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी कायम आहे, फक्त त्यांचा विश्वास असणे गरजेचे आहे. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त त्यांच्या नामावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, आज जर तुमच्या आयुष्यात संकट असेल तर त्याला घाबरू नका, कारण ज्या लोकांसाठी तुम्ही रडता ते लोक दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी नेहमी व्यस्त असतात. आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैसा कमविणे गरजेचे नाही, तर माणसं कमवणे आणि आपले क्षण आनंदात घालवणे हे गरजेचे आहे. प्रत्येकाला वाटतं संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण ते त्यांचा सामना करून पुढे जाणारे पुढे जाऊ शकतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत करणे खूप गरजेचे आहे, कारण मेहनतीशिवाय आपल्याला यश कधी मिळत नाही. जो व्यक्ती मेहनत करेल त्याला यश नक्की मिळेल. मेहनतीला एक पर्याय आहे, स्वतःवरती विश्वास ठेवणे आणि प्रयत्न करणे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार नाही, पण प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मनाप्रमाणे नक्की करू शकतो. स्वामी सांगतात, आयुष्यात जर संकटे असेल तर सामना करा आणि पुढे जा. घाबरल्याने काहीही होणार नाही. संकटांना घाबरल्याने आपण जास्त माघारी येऊ. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वतःला नेहमी सांगा, आपल्या आयुष्यात आपली साथ स्वामी समर्थ महाराज देत आहेत, फक्त त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आपण चिंता किंवा काळजी करायची नाही. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला साथ देतील आणि कायम मार्गदर्शन करत असतील. काहीही चिंता आणि कधीही चिंता न करता स्वामी नामावरती विश्वास ठेवणं हे तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकते. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी सदैव त्यांना मदत करतोय, फक्त त्यांनी विश्वास ठेवायला हवा. कारण आयुष्यात असं एकही संकट नाही जे तुम्हाला मागे ओढण्यासाठी काम करत नाही. फक्त त्या संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार. स्वामी सांगतात, प्रत्येक संकट हे नेहमी तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. त्या संकटात तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. फक्त ते संकट तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. आज ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करताय ती गोष्ट नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे होईल. कदाचित तुम्ही फक्त विश्वास ठेवत असाल तर स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुझी साथ मी नक्की देईल. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास ठेवा, कारण सर्व गोष्टी स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणे गरजेचे असते. आयुष्यात अशक्य सुद्धा प्रत्येक वेळेला स्वामी शक्य करतील. स्वामींनी नेहमी सांगलं की प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत ते तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होतील. आपण न घाबरता प्रयत्न करणे आपल्याला पुढे नेते. आपले प्रयत्न आपल्याला यशस्वी करतात. त्यामुळे प्रयत्नाकडे लक्ष द्या, त्या सबबी बनतात. सबबीकडे लक्ष द्या, त्या आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठी मदत करतात. पुढे जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे होत आहे. आपला फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला चिंता करता तर तुम्ही मागे आल. चिंता न करता स्वामी नामावर विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं असते. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नेहमी देतात. आयुष्यात कायम मार्गदर्शन स्वतः स्वामी तुम्हाला करतील. त्यांच्या नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. आपल्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्यांचा सामना सुद्धा आपल्यालाच करावा लागणार. त्यासाठी मेहनत आणि जिद्द आपली असायला हवी. मेहनतीने आणि जिद्दीने प्रत्येक गोष्ट यशस्वी होते. फक्त जिद्द असायला हवी. जिद्दी व्यक्ती आयुष्यात यशस्वी ठरतो. त्यामुळे जिद्द ठेवा काहीतरी चांगलं करण्याची. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे, कारण कष्टाला आणि मेहनतीला कधीही पर्याय नसतो. जो व्यक्ती मेहनत करतो ना, तो नेहमी पुढे जातो. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवा. आपण जर स्वामीनामावर श्रद्धा ठेवू तर कायम आपल्याला मार्गदर्शन मिळते. स्वामीनाम सदैव आपल्याला साथ देतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मार्गदर्शन करत आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरी फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट होते. आपण स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नाम सदैव आपल्या सोबत आहे आणि आपल्याला कायम ते साथ देत आहे. आपल्या आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य स्वामी करतात. ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवला आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपण फक्त श्रद्धा ठेवून प्रयत्न करायचे, कारण स्वामी साथ नक्की देतात. लक्षात घ्या, स्वामी माऊली आपली साथ देतात ही गोष्ट खरी आहे आणि ते 100% आपल्या भक्तांची मदत करत असतात. आयुष्यात कधी काही जर संकट आले तर त्या संकटांचा सामना करा आणि स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नाम सदैव तुम्हाला मदत करेल आणि कायम मार्गदर्शन करणार आहे. विश्वास जर असेल ना तर 100% यशस्वी व्हाल. फक्त स्वतःवर आणि स्वामी नामावर आपली श्रद्धा असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तासाठी मी सदैव त्यांची मदत करत आहे. फक्त त्यांची श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आपण आयुष्यात विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे, कारण आपला विश्वासच आपल्याला पुढे नेणार. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत आणि कायम देत असणार. फक्त श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेने प्रत्येक गोष्ट शक्य होते. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. हे आयुष्य आहे, यात प्रत्येक गोष्ट शक्य होणार. फक्त विश्वास ठेवून मेहनत करणारा पाहिजे. आपला विश्वास असेल स्वामी नामावर, मेहनत सुद्धा चांगली असेल तर स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात. फक्त त्या संकटांचा सामना करता यायला हवं, कारण तेच आपल्याला साथ देत असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देणार. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी साथ देणार आणि कायम मार्गदर्शन सुद्धा करणार. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. फक्त त्या संकटांचा सामना करता यायला हवा. आयुष्यात प्रत्येकाला संकटे नेहमी मिळणार. फक्त संकटांचा सामना करणारा व्यक्ती असायला पाहिजे. जो व्यक्ती न घाबरता संकटांचा सामना करतो ना, तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे संकट आले तर त्यांचा सामना करा आणि कायम पुढे जायला स्वामी मदत करतील. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. आपल्याला नेहमी यश नक्की मिळेल. यशाच्या प्राप्तीसाठी स्वामी साथ देत आहेत, या गोष्टीवर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात कायम मार्गदर्शन स्वामी करत आहेत, हे गोष्ट समजणे आणि पटवून घेणे सुद्धा गरजेचे आहे. प्रत्येक वळणावर संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी तर नाही येणार. कधी कधी हे संकटे तुम्हाला पुढे नेण्यासाठी सुद्धा येऊ शकतात. आपण घाबरतोय त्या गोष्टीला, जी गोष्ट कधी आपल्या मनाप्रमाणे होणारच नव्हती. आपण न घाबरता प्रयत्न करायचे त्या गोष्टीबद्दल जी आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. सर्व संकटात स्वामी साथ देतात. कायम स्वामीच मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वेळेला ते आपल्या सोबत असतात. आपला विश्वास असल्यावर आपल्याला साथ नक्की मिळते. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटचं पान असो वा प्रेम असो वा मैत्री असो, जर हृदयातून दूर केले तर ते 100% तुटते. स्वतःला नेहमी सांगा, आपण प्रत्येकासाठी खास असू शकत नाही, पण प्रत्येक जण आपल्यासाठी खास असू शकतो. आपण प्रत्येकाविषयी काहीतरी बोलू शकत नाही, पण प्रत्येक जण आपल्याबद्दल नक्कीच काहीतरी बोलू शकतो. आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करायला शिका, कारण जोपर्यंत संकटांचा सामना करणार नाही तोपर्यंत तरी यश तुम्हाला मिळणार नाही.
आयुष्याला घाबरायचं नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा, जिद्दीने मेहनत करायची आणि पुढे चालायची. स्वामी नेहमी सांगतात, "या प्रत्येक वेळेला मी सर्व काही तुम्हाला विविध संकटातून सामना करण्याची, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे गोष्ट करणार आहे. आपण प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळणार आहे." स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात तसे संकटे असतातच, पण त्यांचा सामना करणे हे गरजेचे आहे. आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी स्वतः देतील. फक्त विश्वास असावा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. आणि जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो, तेव्हा आपण फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला संकटे येत असतात, प्रत्येकाला त्यांचा सामना करावा लागतो. आपण घाबरायचे नाही, फक्त विश्वास ठेवायचा आणि आपले प्रयत्न चालू द्यायचे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला संकटे मिळतात, पण त्यांचा सामना करणं तुमच्या हातात आहे. आपण जर घाबरून मागे आलो, तर आपल्याला यश हे मुळातच मिळणार नाही. पण सामना केला तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. सर्व संकटांचा सामना करा आणि पुढे जा, कारण ते तुम्हाला यशस्वी बनवतील. आयुष्य आहे, छोट्या छोट्या चुकांपासून शिका आणि पुढे मेहनत करा. तुमच्या मेहनतीला स्वतः स्वामी यश देतील आणि कायम तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वामी समर्थ महाराज प्रेरित करतील. आपण घाबरायचे नाही, तर मेहनत करायची, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि नेहमी तुमची साथ द्यायची. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन जर मिळवायचे असेल ना, तर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी सांगतात, आपण स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं असतं, कारण विश्वास असणारा व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. स्वतःला नेहमी सांगा, आपण स्वामी नामावर विश्वास ठेवतोय, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतोय आणि त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतः स्वामी आपल्याला साथ देतील. फक्त विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच तुम्हाला यशस्वी बनवेल आणि पुढे नेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आयुष्यात संकटे आहेत का? त्या संकटांना घाबरू नका, विश्वास ठेवून बघा. प्रत्येक गोष्ट चांगली होत असते. आपण ज्याबद्दल विश्वास ठेवतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात स्वतःवरती विश्वास असेल तर मार्गदर्शन नेहमी म्हणतात. प्रत्येक वेळेला स्वतःच्या नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नाम हा स्वामींचे नाम आहे, त्यावर विश्वास ठेवा, कारण तेच आपल्याला साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटतं संकटे माझ्याच आयुष्यात आहेत, पण संकटांचा सामना करा, कारण ते तुम्हाला नेहमी साथ देतात. स्वामी बोलतात, आयुष्यात संकटे आहेत, तर त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देत असतात. विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं हे आपल्यासाठी नेहमी गरजेचं असतं. श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल, तर पाषाणालाही देवत्व येतं. श्री स्वामी समर्थ कायम तुमची साथ देतात आणि तुम्हाला मार्गदर्शन प्रत्येक वळणावर करत आहेत. आयुष्य सोपं नाही. या आयुष्यात अडचणी येणं सुद्धा चांगलं आहे, कारण अडचणीने व्यक्ती शिकतो आणि पुढे जातो आणि तोच व्यक्ती पुढे जाऊन त्याला जे काही त्याच्या आयुष्यात घडवायचे किंवा करायचे तो करू शकतो. विश्वास तर ठेवा, कारण हा विश्वासच आज तुम्हाला यशस्वी बनवेल. आपण न घाबरता ठेवलेला विश्वास सुद्धा आपल्याला पुढे नेतो. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला आयुष्यात संकटे नेहमी येतात, त्यांचा सामना करणं ज्यांच्या त्यांच्या हातात असतं. स्वतःला सांगा, आयुष्यात संकटे आहे, तर त्या संकटांना घाबरायचं का? तर मुळीच नाही. त्या संकटांचा सामना करायचा आणि पुढे जायचं. स्वतःवर असलेल्या प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो. आपण आयुष्यात बऱ्याचदा घाबरतो की ही गोष्ट माझ्या मनाप्रमाणे होईल की नाही. त्यावेळेला त्या गोष्टीबद्दल न घाबरता किंवा न चिंता करता स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तुम्हाला मार्गदर्शन देव स्वतः देतोय. आयुष्यात संकटे आले तरी न घाबरता मेहनत करत राहणे हे आयुष्याचा नियम आहे, जे तुम्हाला यशस्वी आणि सक्सेसफुल बनवेल. स्वतःला नेहमी सांगा, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करणार आहात. आज जी गोष्ट तुम्ही विचार करताय त्याबद्दल मेहनत सुद्धा तुम्हीच करणार
आणि ही गोष्ट तुम्हाला पुढे नेणार आहे. स्वतःविषयी विश्वास ठेवणे सुद्धा फार गरजेचे आहे, कारण हा विश्वासच तुम्हाला पुढे नेतो. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नेहमी करतात. प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला साथ देतील आणि कायम मार्गदर्शन करतील. स्वामी नामावर ज्यांचा विश्वास आहे ना, त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण त्यांचा विश्वासच त्यांचं प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यांना देऊन देईल. विश्वास असणे फार गरजेचे आहे. ज्याचा विश्वास असतो स्वामी नामावर, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची कधी जास्त गरज भासत नाही. श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी नेहमी आपल्याला पुढे नेत असतात.